सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या गुरुवार आणि आपल्याला गुरुवारच्या दिवशी खूप साऱ्या महाराजांच्या सेवा करायच्या असतात किंवा बरेचसे लोक रोज महाराजांच्या सेवा करत असतात। गुरुवार हा अत्यंत शुभ दिवस आहे। जर का तुमचा कुंडलीतला गुरु 12वा असेल किंवा गुरुचा तुम्हाला काही त्रास असेल तर बरेच प्रॉब्लेम, बरेच संकट आपल्याला उद्भवत असतात। म्हणजे काय तर बऱ्याच मुलामुलींची लग्न होत नसतात, तर काही लोकांना मुलं होत नसतात। अशा खूप साऱ्या अडचणींना तोंड द्यावं लागतो। आता जर का तुमचा गुरुग्रह मजबूत करायचा असेल तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी हळदीचा पिवळ्या रंगाचा हा वापर केला जातो। ह्या सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत की गुरुवारच्या दिवशी आपण खूप साऱ्या गोष्टी पिवळ्या रंगाच्या कपडे घालतो, पिवळ्या रंगाचे काही वस्तू दान करत असतो। त्यातनंच जर का तुम्हाला गुरुवारच्या दिवशी एक असा उपाय करून जर का मालामाल होत असेल तर तो उपाय तुम्ही नक्कीच करू शकता। बघा, आपल्याला जीवनात खूप साऱ्या गोष्टींची आवश्यकता असते, त्यातनं पैसा ही सगळ्यात मोठी गरज आहे। अगदी सांगितलं तर अगदी घरात आपल्याला प्रत्येक गोष्ट विकत आणण्यासाठी पैसा हा लागतोच। पैसा नसेल तर माणूस डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो, माणसाला खूप त्रास होतो पैसा नसल्याने। आता जर का पैसा आपल्या घरात भरभरून यावा, माता लक्ष्मी आपल्याकडे भरभरून यावी, आपल्याकडे आलेला पैसा स्थिर राहावा किंवा कुठलीही इच्छा तुम्हाला तुमच्या मनातली कुठलीही इच्छा जर का पूर्ण करायची असेल तर गुरुवारचा हा उपाय तुम्ही चुकवू नका। शिवाय हा ज्यांना कुणाला व्हिडिओ हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा, कारण तुमच्याबरोबर ज्या लोकांना काही समस्या असतील त्या समस्या दूर करणं सुद्धा हे एक आपली समाजसेवा सुद्धा म्हटली जाईल। आता काय करायचं आहे, आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर करायच्या आहेत, आपल्याला स्वतःला खूप श्रीमंत व्हायचं आहे, मालामाल व्हायचं आहे, तर हळदीच्या डब्यात आपल्याला एक अशी वस्तू ठेवायची आहे। ती वस्तू कुठली, व्यवस्थितपणे व्हिडिओ ऐका। आता काय करायचं आहे, आपण जर का बाजारात गेलात तर येताना अगदी पावशेर तरी हळद घेऊन या। जी हळद आपण भाजीसाठी वापरतो तीच हळद घेऊन यायची, किंवा तुमच्या घरात तुम्ही वर्षभराची दळलेली असेल आणि ती वेगळी ठेवली असेल त्याच्यातली घेतली तरीही चालेल। आता त्यासाठी एक बरणी लागणार आहे, ती काचेची किंवा चिनी मातीचीच असायला हवी, प्लास्टिकची घेऊ नका। आता ही बरणी तुम्हाला भरून हळद घ्यायची आहे, अगदी छोटी आणली मोठी आणली, बघा तुमच्या पद्धतीने तुम्ही ती बरणी आणा। आता काय करायचं, एक ब्लँक पेपर घ्यायचा, व्हाईट कलरचा ब्लँक पेपर, त्याच्यावर लाईन सुद्धा नको। आता काय करायचं, थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची एखाद्या छोट्याशा डिशमध्ये, त्यात तुम्ही गुलाब जल टाका आणि गुलाब जल टाका किंवा केशर असेल तर गुलाब जलाबरोबर केशर सुद्धा घाला। केशर सुद्धा किंवा हळद सुद्धा हे भगवान विष्णूंना चढवलं जातं। बघा, भगवान विष्णूंना हळद ही अतिप्रिय आहे। आता गुरुग्रह जर का मजबूत करायचा असेल तर आपल्याला हळदीचा वापर करायचा असतो। सकाळी उठून रोज तुम्हाला हा उपाय करायचा नाही, फक्त एकदाच उपाय करायचा आहे। तुम्ही गुरुवारच्या दिवशी सकाळीच उठा किंवा ज्या वेळेला तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला हळदीच्या डब्यात तुम्हाला ही वस्तू टाकायची आहे। काय करायचं आहे, त्या पेपरवर, जो तुम्ही पेपर घेतलाय त्याच्यावर तुम्हाला रोज वॉटरने थोडीशी हळद मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला त्या पेपरवर एक श्रीम हा बीज मंत्र लिहायचा आहे। आता हा श्रीम हा कशाने लिहायचा आहे तर आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने तुम्हाला श्रीम हा मंत्र लिहायचा आहे। त्याला धूप दीप दाखवा, एखादं पिवळ्या रंगाची जी कुठली मिठाई असेल ती त्याला अर्पण करा, देवघराच्या समोरच हा उपाय करा आणि त्यानंतर धूपदीप ओवाळून घ्या, फूल घाला आणि त्यानंतर तुम्ही ती इच्छा, म्हणजे तुम्ही का हा उपाय करता ती इच्छा व्यक्त करा देवांच्या पुढे। त्यानंतर ह्या पेपरची घडी घाला आणि हा जो पेपर आहे, जी तुम्ही हळदीची बरणी भरलेली आहे त्यात तुम्ही जोपर्यंत खाली हात जाईल तोपर्यंत हा तुम्ही पेपर आतमध्ये टाका, हळदीचा डबा बंद करा आणि त्यानंतर तुम्ही जिथे कुठे तुमचे हात लागणार नाही, कुणाच्या हाती लागणार नाही अशा ठिकाणी, हा पवित्र ठिकाणी तुम्ही हळदीचा डबा ठेवा। बघा, तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर माता लक्ष्मी तुमच्याकडे कायम
रूपी स्थिर रूपी राहील आणि तुमच्या घरातल्या सर्व अडचणी दूर होतील. तुम्ही मालामाल व्हाल, कारण तुम्ही श्रीम हा मंत्र लिहिलेला आहे. माता लक्ष्मीची सेवा केलेली आहे. जितकी जास्त सेवा करता येईल तितकी जास्त तुम्ही माता लक्ष्मीची, भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करू शकता. हा उपाय तुम्हाला करायचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की आता ही हळद खराब होत असेल किंवा काहीतरी असं वाटलं तर तुम्ही हा नव्याने उपाय करू शकता. हळद मात्र पाण्यात किंवा मातीखाली दाबून टाकायची आणि कागदसुद्धा पाण्यात किंवा मातीखाली दाबून टाकायचा आणि नव्याने हा उपाय करायचा. तुम्ही हा उपाय गुरुवारी किंवा पौर्णिमेला सुद्धा करू शकता. 4 गुरुवार तरी ही हळद एकाच जागेवर ठेवा. बघा, लगेच तुम्हाला फरक जाणवून येईल. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.